गाडी आपली इथे अशी उभी आहे का साईडला. परवा दिवशी आणल्यापासून इथेच उभी आहे, एकदम कट टू कट पार्किंग केली आहे. हे जस्ट ठेवायचं आतमध्ये असं आणि गुड टू गो, बस दॅट्स इट. एक सनफुल नावाचं सनफ्लिम्स आहे. ये आरटीओ अप्रूव्ड है, 70% कभी भी आरटीओ अप्रूव्ड आता है. एक एंटी ग्लेयर शेड आ जाता है जो आपको रात को ड्राइविंग में भी जो आंख में लाइट्स लगती है आगे वो फ्रंट भी, हाँ फ्रंट में भी साइड में भी वो भी डिम हो जाता है आपको. एक कार टायर वॉल कॅप आहे, म्हणजे आपला टायर जिथून आपण हवा भरतो ना, हे त्याचं कॅप्स आहेत. महिंद्राचा याच्यावर लोगो आहे. हे मी मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. आणि हे डोअरला आपण साईडला लावतो ना, डोअर आपला कुठे साईडला लागू नये म्हणून हे ट्रान्सपरंटवाले आहेत ते. आणि ही एक टेप आहे जी मी मागवली आहे, ती काम करणार आहे. आपलं जिकडे स्कफ प्लेट लागते त्याच्या बाजूला जो पेंटेड एरिया असतो, म्हणजे आपण जिथून आत बाहेर करतो दरवाजात, तिथे लावायचे, जेणेकरून आपले पाय लागून तिथे स्क्रॅचेस नाही यायला पाहिजे म्हणून. ही पण एक ट्रान्सपरंट टेप आहे. या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टी आहेत ज्या मी घेऊन चाललो आहे आता. आणि मी चाललो आहे गाडीचं काम करायला. हा 3rd डे आहे गाडी आल्यापासून. गाडी कालचा दिवस पूर्ण उभीच होती. आणि आज एक व्लॉग रिलीज झाला, तो जाऊन बघा. आणि तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा. जर बघितलं नसेल त्यासाठी मी तुम्हाला इथे लिंक देईन, त्याची जाऊन नक्की बघा. तर आता चाललो आहे मी सायनला. जे कोणी मुंबईमधून आहेत त्यांना माहिती असेल, सायन हे खूप जुनं मार्केट आहे ॲक्सेसरीजचं 4 व्हीलर्ससाठी. तर मला 2-3 गोष्टी तिथून करायच्या आहेत. चला निघूया. त्या दिवशी शोरूममधून आपल्याला हे एक गिफ्ट हॅम्पर भेटलं आहे महिंद्राकडून. याच्यामध्ये काय काय दाखवतो तुम्हाला. हा एक असा बॉक्स आहे, याच्यामध्ये एक कप आहे महिंद्राचा, एक हे मायक्रोफायबरचं टॉवेल आहे आणि एक किचन आहे. हे असं लेदरचं महिंद्राचं किचन आहे, खूप मस्त किचन आहे. आणि ही चावी. गाडी आपली इथे अशी उभी आहे का साईडला. परवा दिवशी आणल्यापासून इथेच उभी आहे, एकदम कट टू कट पार्किंग केली आहे. तर याचा स्टेअरिंगचा कन्सोल असा आहे आणि फुल TFT डिस्प्ले. थोडा हात बसायला गाडीवर वेळ जाईल, कारण जजमेंट सगळ्या कॉर्नर्स घ्यायला पण वेळ जाणार. थोडी भीती वाटते, नवीन गाडी आहे म्हणून, पण होईल सवय. सगळ्यात बेस्ट आणि असा काय बोलतात त्याला, सेंटर ऑफ अट्रॅक्शन या गाडीचं आहे ना, मला हे वाटतं सनरूफ पूर्ण मागेपर्यंत ओपन होती. जाम भारी वाटतं. या गाड्या बघा, फायनली पोचलो आपण AS ऑटो लिंक सायनला. सायन कोळीवाडा, GTB नगर पण बोलू शकता. आणि हे मॅटिन आहे, हे बघा असं ट्रे टाईप पूर्ण मॅटिन आहे. हे असं कम्प्लीट स्नग फिट येतं. हे जस्ट ठेवायचं आतमध्ये असं आणि गुड टू गो, बस दॅट्स इट. एवढं परफेक्ट मॅटिंगचं आहे. ते ठेवून देऊया. तशी आपली गाडीला जास्त काय करायची गरज पण नाही आहे. इथे एक आलंय ते कम्प्लीट आहे.
एक मिनिट हा चाचा, ये उठा लेते. ये पलटी नहीं होता. नहीं वो नहीं पलटी होता है, सिर्फ ये होता है. हाँ वैसा डालना है. हाँ डिक्की दबी है ना अंकल. जैसा ना वन पीस हो गया पूरा. हाँ वन पीस है. अंकल का है. अंकल का है दुकान पे. दुकान पे ये भी कैसा ना आपको लैमिनेशन का जरूरत ही नहीं. जरूरत ही नहीं, कुछ भी जरूरत नहीं. कुछ भी गिरेगा तो फिर भी वो अंदर ही रहेगा. हाँ वीडियो शूट करेगा. हाँ हे करण आहे, यांचं दुकान आहे. 1 2 3 4 5 पीस में आता ना फुल. 1 2 3 4 5. हाँ यस 5 पीस. हम लोग दूध साथ में देते नहीं. दूध का हम लोग अलग से 1200 रुपये लेते हैं. अच्छा. आपको मैं साथ- एक सनफुल नावाचा सनफ्लिम्स आहे. ये आपका गरवारे का आएगा. ये शेड आएगा, ये वाला फ्रंटी गरवारे एम्बॉस आएगा. इसमें 25% हीट रिजेक्शन है. इसमें काफी फर्क है. बहुत फर्क है. हाथ लगा इसको, उसमें ही समझ जाएगा. इसको हाथ लगा. का अगर ज़्यादा बेसिक यूज़ है तो आगे गरवारे लगा लो, साइड में ये लगा लो. साइड में तो यही लगाते, ये तो साइड कंफर्म में- है. साइड में आगे ये लगा लो. हाँ आगे अगर लगाना तो ठीक है. नहीं रात को क्या है, जो सामने से प्रोजेक्शन आता है लाइट का, हाँ उससे थोड़ा सा आपको एंटी ग्लेयर शेड मिलेगा. गरवारे आँख में में. लगेगा नहीं, किसी में भी आगे की फ्रंट कोई भी डालेगा. अच्छा मैं रात में ही ज़्यादा ट्रैवल करता हूँ. तो लाइट मुझे आगे जो पसंद है स्टार रात बनता में. आँख में लगता है ना, दिन वो बच में जाएगा. धूप में निकलने से अच्छा रात को निकल जाते हैं. तो गरवारे इनफ है, मतलब ज़्यादा एक्सपेंसिव भी नहीं है और वो आपका पर्पस भी सॉल्व करेगा. ओके. इतना एक्सपेंसिव डालने से फिर आपका वो नहीं है. मतलब हम लोग को गाड़ी दिन भर चलानी है, कंटिन्यूस धूप में खड़ी रहेगी तो मैं बोलूँगा ये डालो. जैसे गाड़ी तो धूप में ही रहती है, किधर छाव मेरी गाड़ी में साइड में मैंने जो डाला है वो ये डाला हुआ है. हाँ और मैंने फ्रंट में नहीं डाला क्योंकि मेरा ग्लास ऑलरेडी लैमिनेटेड है. ओके. मेरी जीप ग्लास में ऑलरेडी हाँ 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 रेडी में नहीं आ रहा. पता कर ले तो मेरे को गाड़ी का फोटो. थोडं कन्फ्युजन आहे. फ्रंटला फिल्म लावायची नाही लावायची. साईडचे ते मी लावून घेतो. RTO अप्रूव्ड आहेत. इसका देखो आपको ये उसमें ब्लॉक सीट विजिबिलिटी एंटी ग्लेयर आता है. हाँ यूवी रेज है आपका. एसी का परफॉर्मेंस और गाड़ी का परफॉर्मेंस उससे फर्क है. अपग्रेड करता था उसे. ये प्रूवन है, मतलब कोई ऐसा लोकल नहीं है. अभी तो बंद है, वो बच्चा ही करता इसमें आपको वारंटी से पता नहीं. चाचा ये अंदर रख दो ना, गाडी पे मत रखो. आता फिल्म लावायचं काम सुरू केलं आहे. आपल्या ह्या 3 आणि त्या बाजूच्या 3 आणि मागची 1 म्हणजे 6 आणि 1 7 विंडोजला आपली फिल्म लागणार आहे. व्हायला बघा कसं दिसतं. आता फिल्म लावू आपण ह्याच्यावर आणि बघू किती पर्सेंटेज विजिबिलिटी आहे. मला तर वाटतं चांगलीपैकी असणार, कारण RTO अप्रूव्ड आहे बोलल्यावर. तीन लोक काम करतात आपल्या गाडीवर. हे एक जण आहे, मागे एक आहे, या बाजूला एक आहे.
थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि आता जयेश पण आला आपल्याकडे. आणि एक गोष्ट आहे, जयेशने पण गाडी बुक केली आहे, XUV AX5 मॉडेल. तर तो पण बघायला आला मी काय काम करतो, त्याची आल्यावर त्याला पण काम करायचं आहे. तर आपण जी सनफ्लेम लावली आहे त्याचा आपल्याला 3 वर्षाची वॉरंटी पण मिळते. तर करण आपल्याला समजावेल काय ॲक्च्युली तर भाई क्या है. ये फिल्म जो है 70% हीट विजिबिलिटी है और 58% इसका हीट रिजेक्शन है. कंपेयर टू अदर ब्रांड्स आपको 25%, 28%, 30% मिलता है. ये सनकूल है, इसमें साइंटिफिकली प्रूवन आपको पूरा कैटलॉग में लिख के आता है. इट इज़ 58% हीट रिजेक्शन और यूवी रेस से आपको 99% प्रोटेक्शन देता है. ये अब चलाओगे आपको इमीडिएटली समझ आ जाएगा उसका क्या बेनिफिट है. ये अभी लगाने के बाद ही मुझे दिख रहा है कि कितना ठंडा हो सकता है अंदर. मतलब ये विजिबिलिटी भी है, मतलब ऐसा नहीं Visibility is अंदर clear. कौन बैठा है वो हाँ, दिख रहा है. ये RTO अप्रूव्ड है. 70% कभी भी RTO अप्रूव्ड आता है. एक एंटी ग्लेयर शेड आ जाता है जो आपको रात को ड्राइविंग में भी जो आंख में लाइट्स लगती है आगे वो फ्रंट भी, हाँ, फ्रंट में भी साइड में भी वो ओके. भी डिम हो जाता है आपको. हाँ. जो सामने से लाइट्स आती है वो स्टार बन जाता है, डायमंड बन जाता है. हाँ वो जो चीज़ लाइट आपकी, ऐसा हाँ, वो स्प्रेड होता एंटी है. ग्लेयर रिड्यूस हो जाता है. ओके. तर हे सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. आता बघूया आपण जेव्हा इथून गाडी काढू आपल्याला काय फील येतं. तर असं काहीसं लुक आलं आहे गाडीला. सनफ्लेम लावून झालेली आहे आणि विजिबिलिटी तर आहे नो डाऊट. खूपच मस्त वाटतं आणि मी आतमध्ये बसून बघितलं आणि खरंच ती हीट रिजेक्शन कळते. ठीक आहे. एक स्टेअरिंग कवर आहे पण आज ईद असल्यामुळे ह्याला हे जे लावतात फिटमेंट करतात ते माणसं नाही आहेत, त्यामुळे आपण नंतर येऊन लावूया. खूप प्रीमियम आहे स्टेअरिंग कवर पण. करण भाईचं दुकान. कोणाला ॲक्सेसरीज घ्यायची असेल तर नक्की या स्टोअरला. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकीन इकडचा आणि करण भाईचा नंबर पण देईन. एस ऑटो लिंक्समधून निघायची वेळ झाली आहे. आणि 1-2 गोष्टी ज्या मी ऑनलाईन मागवल्या आहेत त्या मी घरी जाऊनच लावीन गाडीला असं विचार करतो. तर आता जाऊया. गाडी आपली पार्क झाली आहे जागेवर. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ॲसेसरीजबद्दलचा ते खूप आवाज आहे, मी वर जाऊन एंड करतो व्हिडिओ. तर फायनली तर आलो आहे मी घरी आता आणि हा व्लॉग इथेच संपवूया. तर आजचा कॉन्टेंट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करत जावा यार. काय एवढं 1-2 वर्ड्स फक्त टाईप करायचे. चांगला वाटला, नाही वाटला, नाही आवडलं, काही चांगलं वाटेल ते बोलायचं. जे चांगलं काय जे मनाला वाटेल ते बोला. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि काही तुम्हाला विचार असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, नाही तर मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. मी माझा इन्स्टा ID दे खाली कुठे देत, तर तिथे जाऊन मला फॉलो करू शकता. तिकडे तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि असेच कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन माझ्या यूट्यूब चॅनल. तर असेच माझ्यासोबत राहा. तर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.